काय लागलं तुला? बांगडी? देवा, 1.25 महिना पण झाला नाही ग लग्नाला आणि स्वानंदी तुझी बांगडी फुटली. अपशकुन झाला परत. गप्प बस ग तू मलिका. झालंच आहे गडबडीत ग. लागलं का ग फार? नाही, थोडं रक्त आलं. स्वानंदी ठीक आहेस ना? म्हणजे थांबूया का आपण थोडं? नाही नाही, ठीक आहे मी. बरं, करा सुरू. मिळाली तिला बघ. वा वा. चला आता पुढचा विधी. बस आता, बस मला जायचंय आता. गप्प बस रे पिंट्या. हे कधी थांबणार आहे आजी सगळं? आता दोघांनी एकमेकांच्या हातातलं हळकुंड सोडवायचं आणि तेही एकच हात वापरून. बरं का? पिंट्या तू पाहिजे. स्वानंदी आता तू तू दोन्ही हात वापरलेस तरी चालेल ना? का 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 मी एका हाताने आणि त्यांनी 2 हाताने? नियम का बदललास? अरे तिच्या एका हाताला लागले ना. तू काय म्हणाला होतास? मी जे ठरवीन तोच नियम. पण तू नियम का बदललास? आमच्याकडे असंच असतं. समरदादाला काय गरज होती का मध्ये पडून हळद लावायची? थोडंसं काय कापलं लगेच आला औषध लावायला. छान छान. झालं सगळं आता? आता बस आजी. उद्या सत्यनारायण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याचीही यादी. पूर्ण आहे ना? हो हो हो. हो. ठीक आहे, मी येऊ का? नमस्कार. ठीक आहे, नमस्कार. रोहिणी हे सगळी हे सामान आहे ना ते मागून ठेवा यादीत. हं, काय विसरू. काय रे आजी, गुरुजी कशासाठी आले होते? सत्यनारायणाची पूजा आहे ना, त्याच्यासाठी काय काय सामान पाहिजे त्याची यादी द्यायला. हे कधी संपणार आहे आजी सगळं? आपल्याकडे प्रथा आहे, नव्या सुनेने उपवास करायचा आणि स्वतः चुलीवर प्रसाद करायचा. बापरे, चुलीवर?
म्हणजे या रोहनच्या ताई चुलीपाशी जाणार? आजी मागच्या वेळेस त्या फरार करायला आल्या होत्या तेव्हा गॅस पाशी गेल्या होत्या. त्या गॅसचा जवळजवळ स्फोट होण्यापासून वाचलाय. तुला माहिती ना काय आहे ते? केवढं डेंजरस आहे हे सगळं. अरे एकदा झाली चूक म्हणून काय नेहमी नेहमी याचं काय होतं का? आई मी काय म्हणते म्हणजे म्हणजे एक सुचवू का की कसं आहे की आपल्या घरी एवढा स्टाफ आहे हा, मग ती नवी नवरी आहे, तिला चुलीकडे जायची काय गरज आहे? आता तुला आपल्या घरच्या प्रथेची वेगळी आठवण करून देऊ का? तुझ्या वेळेला केलं होतंस ना तू. शिरा जरा अवघड झाला होता पण निभावून घेतलं कसं तरी. अगोड हो मग नवी नवरी होतीस ना म्हणून मी छान छान म्हणाले. हा सत्यनारायणची पूजा होणार आणि स्वानंदी प्रथेप्रमाणे चुलीवर प्रसाद करणार. तर ठीक आहे, म्हणजे मी काय कोणीच तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण मी आपलं सुचवलं आणि मला समरची काळजी आहे ना. म्हणजे समर अतिच मनाविरुद्ध त्या मुलीशी लग्न करून त्या मुलीला घरात घेऊन आलाय, ते पण आपल्या अधिरासाठी. त्यांनी केवढा मोठा त्याग केलाय, त्या तसल्या कुटुंबाशी त्यांनी नातं जोडलंय. ती मुलगी आणि ते कुटुंब कसं आहे आई, पण तरी समरने त्याग केला ना अधिरासाठी, मला त्याच्यासाठी वाईट वाटतंय हो. बघा ना आता तिला 5 मिनिटं समर सहन करू शकत नाही आणि रोज उठून कुठली ना कुठली तरी पूजा करतोय तिच्या बरोबर. काहीतरी बोलू नकोस मल्लिका. स्वानंदी सून आहे या घरची आणि मुख्य म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झाले त्यांचं. आता कुटुंबाच्या प्रथा पाळाव्याच लागतील ना. स्वानंदीला सुद्धा आणि तुला सुद्धा पिंट्या. काय माझा कोणाला विचारच करायचा नाहीये. मग मी बोलून काही फायदा होणार आहे का? करा तुमच्या मनाला जे पटेल ते. मी जरा स्वानंदीशी बोलून येते. माझ्या मनाचा कोणाला विचारच करायचा नाही. ठीक आहे, करा तुम्ही काय करायचं ते. नंदू. हॅलो. हा नंदू, कशी आहेस ग बाळा? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? इकडेही ठीक आहे. हो अजून एकच दिवस जर झालाय पण तुझी उणीव भासते ग. बाबा मला पण तुमची खूप आठवण येते. नंदू आज ना सकाळी एक गंमतच झाली ग. म्हणजे मी उठलो नेहमीप्रमाणे, सगळं आवरलं आणि हॉलमध्ये जाऊन बसलो. मला वाटलं तू नेहमीप्रमाणे चहा आणून देशील. 10 मिनिटे वाट बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तू घरामध्ये नाहीयेस आता. मग काय स्वतःच उठलो, स्वतः चहा केला आणि स्वतःच प्यायला. तरीच म्हंटल मला इथे उचक्या का लागतायत सकाळी सकाळी. बर बर